की या स्पर्धेला फार अनमोल वेळ दिला त्यासाठी सरपंच साहेबांकडून तुमचे शतशः आभार। तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आणि तुमच्या कार्यामध्ये आमच्या सदिच्छा। वासुदेवजी भोईर भाऊ आपण पटकन आता तर आयोजक मंडळ आपलं पुढची वाटचाल आपल्याला करायची आहे। आपण ड्रॉ टाकतोय मित्रांनो, कारण पीसी संघाला बाय मिळाले पहिल्या फेरीमधून, तो दुसऱ्या फेरीत ऑलरेडी गेलाय। तिसऱ्या फेरीत गेलाय बरोबर, दुसऱ्या फेरीत त्यांना बाय म्हणजे 2 विजय त्यांना मिळालेत पीसी संघाला एक प्रकारे। आणि आता खालिंग आणि आमने यांच्यात ड्रॉ आम्ही करतोय। दोन्ही संघाचे प्रतिनिधी या। खालिंगचे येथे दिसतात आपल्याला प्रतिनिधी आणि आमने प्रशांत येतोय, या प्रशांत। प्रेक्षक आम्ही लॉस टाकतो पाहुण्यांच्या शुभ असते ते लॉर्ड्स काढला जातो। नितीनजी देसाई साहेब आमचे उद्योजक आपले लाडके बेहलेचे, ज्यांच्या नजरेमध्ये शुभ असते त्यांच्याच हा लकी ड्रॉ। आमने संघाला बाय मिळाली, अभिनंदन आमने। आणि आमने सामने आता असतील खालिंग विरुद्ध पिसे, मोत्या 11 देवान स्पोर्ट्स पिसे विरुद्ध वसंतजी लोणे पुरस्कृत सरस्वती खालिंग। दोन्ही पण संघाचे कॅप्टन आपण या टॉस साठी। चला कॅप्टन यतीश आलेत, पिसेचे कॅप्टन। मानव कॅप्टन्सी करतोय आणि आमचे सन्मान्य नितीनजी देसाई साहेब उद्योजक वेहले आणि आमचे सरपंच साहेब मोठ्या टॉस बॉक्स मध्ये उपस्थित हा महत्वाचा टॉस करण्यासाठी। टॉस होतोय,
सरपंचाचा कॉल आहे पीसीचा तसाच आलाय ऍज इट इज. टॉस जिंकलाय. क्षेत्ररक्षण करू आम्ही. ओके पीसी संघाचा टॉस विन झाला आणि शक्तीचा निर्णय बॅटिंग साठी निमंत्रित केले वसंत लोणे पुरस्कृत सरस्वती स्पोर्ट्स खालिंग संघाला. 2 मिनिटात आपण फिल्डिंग लावून घ्या आणि आपण सामन्याला सुरुवात करू. प्रेक्षक हो, आपण कुठे जाऊ नका, आपण पाहत राहा, ऐकत राहा. ग्रामस्थ मंडळ कोसले आयोजित सरपंच दिलीप पालवी चषक 2026 त्यामध्ये सुरू करतोय. दोन्ही पण बलाढ्य संघ भिवंडी तालुक्यातील. एका बाजूला वसंत लोणे यांनी पुरस्कृत केलेला 3 ओव्हरची मॅच असेल. यशतेश सेमीफायनल फक्त आपण 4च्या करतो आणि फायनल 4ची असेल. तर वसंत लोणे पुरस्कृत सरस्वती स्पोर्ट खालिंग संघ या ठिकाणी आता बॅटिंग करणार आहे आणि फिल्डिंग साठी उतरलेला संघ पाहतो आपण. दिलीपजी पालवी साहेबांनी पुरस्कृत केलेला पलवीची झलक भारी करणार नाही कुणी बरोबरी. पर्सनॅलिटी आहे जवारी पॅटर्न उसका लय भारी. आयरुबा वयोला काचा आयरुबा वयोला काचा साराईला का गाजवायला नाव कापी हाय दिलीप पालवी. साराईला का गाजवायला नाव कापी हाय दिलीप पालवी. तीन षटकांचा सामना असेल याची देखील नोंद आपण करून घ्यायची आहे. क्वार्टर फायनलचा हा मॅच असेल देवांश 11 मोत्या स्पोर्ट पिशी आणि त्यांच्या विरोधामध्ये सरस्वती स्पोर्ट खालिंग या दोन संघांदरम्यान हा सामना एकदा होईल आणि 3 षटकांचा हा सामना असेल. क्वार्टर फायनलची ही महत्वपूर्ण लढत आपल्या भेटीला आली आहे. तर 4 षटकांचा हा सामना असेल याची नोंद मात्र दोन्ही संघनायकांनी करून घ्यायची आहे. देवांश 11 मोत्या स्पोर्ट पिशी आणि त्यांच्या विरोधामध्ये सरस्वती स्पोर्ट खालिंग असा सामना असेल. लढत ही 4 षटकांची असणार आहे याची देखील नोंद आपण करून घ्यायची आहे. आणि चुकीची दुरुस्ती आम्ही करतोय. 4 षटकांची ही लढत असणार आहे याची दोन्ही संघाने नोंद करून घ्यायची आहे.
महत्वपूर्ण सामना क्वार्टर फायनलची मॅच आहे. उपउपांत्य फेरी आपण पाहतो. एका बाजूने देवांश 11 मोत्या स्पोर्ट पिशा आणि त्यांच्या विरोधामध्ये सरस्वती स्पोर्ट खालिंग असा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. पहिला बॉल हवेत खेळ समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक प्रयत्न करतील परंतु बनतील दर्शक. पहिल्याच बॉल वरती आक्रमण, थंड वातावरण ते गरम करण्यास सुरुवात झाली आहे. पहिलाच बॉल जाईल सीमा रेषेपार, षटकार. यतीश यांनी आक्रमक सुरुवात केली. पहिल्याच बॉल वरती सरळ बॅटने प्रहार केलाय आणि ठोकलाय सिक्सर. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत. आखू टप्प्याचा बॉल होता. पुन्हा एकदा समोर दिशेने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक यावेळेस बॉलच्या खाली पोहोचतील. लंगॉन क्षेत्रामध्ये टिपला जाईल झेल. यतीश यांची खेळाली संपुष्टात. पहिला धक्का लागलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला. फलंदाज बाद. आक्रमक सुरुवात. पहिल्या बॉल वरती षटकार लगावत वार केला परंतु पुढच्याच बॉल वरती गोलंदाज पलटवार करताय. 4 षटकांची मॅच आहे. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत आहेत. क्रमांक 3 वरती ऋतिक मैदानावरती दाखल होतील. क्रमांक 3 वरती. इनॅट नंबर 3 वरती या ठिकाणी सरस्वती स्पोर्ट खालिंग संघासाठी ऋतिक मैदानावरती दाखल झालेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत. जयशंचा पुढील बॉल सफल लाईन मध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न केला. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. आणखी एक बॉल डॉट. सुरुवात मात्र दमदार केली होती. षटकार लगावला होता पहिल्या बॉल वरती परंतु तदनंतर विकेट आली आणि डॉट बॉलची देखील सांगता होताना पाहायला मिळते. 4 षटकांचा हा महत्वपूर्ण सामना आपल्याला पाहायला मिळतो. एका बाजूने देवांश 11 मोत्या स्पोर्ट पिशा आणि त्यांच्या विरोधामध्ये सरस्वती स्पोर्ट खालिंग. स्विच हिट, अल्टी पलटी आणि बॉलला दिली एक कल्टी. कमालीचा फटका, इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक. बॉल जाईल सीमा रेषे पार, चौकार. 10 धावा धावपलकावरती आहे. 10 रन्स. धावपलकावरती आहे. पुढचा बॉल बॅकफुटला जात असताना खेळण्याचा प्रयत्न होता परंतु इथे बॅट आणि बॉलचा चांगला संपर्क होत नाही. कन्व्हेन्शन स्ट्रोक नाहीये. धाव प्राप्त होणार नाहीये. आणखी एक डॉट बॉल. 10 धावा धावपलकावरती आहेत. षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानावरती सुरू आहे. 4 षटकांची लढत आपल्याला पाहायला मिळते. जो प्रवास रात्री सुरू झाला होता तो आता पहाटेपर्यंत येऊन नक्कीच आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहेत. पुढचा बॉल. डेड बॉलची घोषणा पंचाने केली आहे. जयेश गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत. पुढचा बॉल फुल लेनचा बॉल होता. फटका देखील दमदार आहे. लंगॉन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. तोपर्यंत 1 धाव प्राप्त होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 11 धावा धावपलकावरती आहेत. 11 रन्स. लॉस ऑफ द 1 विकेट आफ्टर कंप्लीशन ऑफ फर्स्ट ओव्हर. एका षटकाचा खेळ संपला. 11 धावा धावपलकावरती आहेत. कडाक्याची थंडी मात्र तुम्हाला पाहायला मिळते. जरूर आपण उन्हाळ्याच्या दिशेने चाललो परंतु आजच्या दिवसामध्ये खूप सारी थंडी तुम्हाला पाहायला मिळेल. या अगोदर मनोज कारवे सरांनी सांगितलं की श्रीलंकेमध्ये पाऊस पडला आणि त्यामुळे न्यूझीलंड आणि त्यांच्या विरोधामध्ये पाकिस्तान तो सामना तिथे आपण पाहतोय अगदी एकही बॉल न पडता तो सामना तिथे झाला नाही. सामना रद्द झाला आणि 1-1 पॉइंट दोन्ही संघांना नक्कीच मिळालेले आपण पाहिले. खर तर भारताचं देखील दक्षिण टोक आहे. श्रीलंका म्हणजे खूप दूर नाही भारतापासून आणि तिथे आज मात्र पाऊस पडला त्यामुळेच आज मात्र थंडी आपल्याकडे पाहायला मिळते.
11 धावा धावपलकावरती आहेत. 11 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 11 धावा धावपलकावरती आहेत. भावेश गोलंदाजी ट्रॅक वरती समोर खेळत आहेत. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये एक धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 12 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस मात्र आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. आणखी एक बॉल डॉट पाहायला मिळेल. 12 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2चा खेळ मैदानावरती सूर्य भावेश गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत. पुढचा बॉल बॅक टू बॅक 2 बॉल डॉट आले. ओ वाईट बॉल आहे. अवांतर धावी ते प्राप्त होईल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. तर ऑन फील्ड डिसिजन इट्स वाईट बॉल. फील्डिंग टीम रिव्ह्यू फॉर वाईट बॉल चेक केलं जाईल. It's fair delivery. त्यावेळेस देखील कडक हा फटका आहे. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये फ्लॅट हा बॉल आलाय. सीमारेषच्या पलीकडे षटकार. 6 धावा. अठरा धावा धावपलकावरती आहेत. 18 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 18 धावा धावपलकावरती आहेत. षटक क्रमांक 2चा खेळ मैदानावरती सुरू आहे. अप्रतिम स्ट्रोक आपण पाहिलाय. शुभम यांच्या बॅटमधून षटकार आलेला आपण पाहिलाय. पुढचा बॉल यावेळेस देखील चांगला फटका आहे. बॉल चाललाय. काऊ फैजला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 19 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 19 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2चा खेळ मैदानावरती सुरू आहे आणि धावफलकावरती धावा आहेत 19. धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2चा खेळ मैदानावरती सुरू आहे. धावफलकावरती धावा आहेत 19. यावेळेस देखील ऑन साइडला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये बॉलला खेळतायत. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आहेत. झेल टिपतील. आली आहे विकेट. फलंदाज बाद. आणखी एक धक्का लागलाय. बॅटिंग करणारी टीम सरस्वती स्पोर्ट खाली सरकला. फलंदाज ऋतिक इथे बाद होत आहेत. नवीन फलंदाज क्रमांक 4 वरती मैदानावरती दाखल होत आहेत.
2 षटकांचा खेळ संपला. 19 धावा धावपलकावरती आहेत. नवीन फलंदाज विवेक सेलार आता मैदानावरती दाखल होतील खालिंग संघासाठी. क्रमांक 4 वरती विवेक मैदानावरती दाखल झालेत. विवेक सेलार मैदानावरती पोहोचतायत. खरं तर ISPL या खेळाडूने गाजवल्या. तोच खेळाडू मैदानावरती दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. विवेक सेलार आता मैदानावरती दाखल होत आहेत. 19 धावा धावपलकावरती आहेत. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 19 धावा. शुभम आणि विवेक ही जोडी मैदानावरती आहे. चला सामना थोडा स्पीडअप करायचं विनंती आहे. क्षेत्ररक्षण करणारी टीम खूप जास्ती वेळ आपण घेत आहे. थोडीशी घाई करणं अनिवार्य आहे. देवांश 11 मोत्या स्पोर्ट पिशे संघ थोडीशी घाई करा. षटकाच्या मध्ये खूप जास्ती वेळ जातोय. थोडीशी घाई करणं अनिवार्य आहे. पहिल्याच बॉलवरती आक्रमण केले. चांगला फटका. लॉंग ऑफचे खेळाडू लॉंग ऑन मध्ये आले. फेकी अगदी विकेट किपरच्या एंडला आहेत. 1 धाव इथे प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 20 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक 3 ला सुरुवात झाली. धावफलकाला आतापर्यंत मर्यादित ठेवलंय. देवांश 11 मोत्या स्पोर्ट पिशे संघाने देखील कमालीची गोलंदाजी केली आहे. मोठ्या फटक्यांपासून फलंदाजांना वंचित ठेवण्याचं काम आतापर्यंत त्याने केलंय. कंट्रोल्ड गोलंदाजी पाहायला मिळते. चांगली कामगिरी पाहायला मिळते. खर तर बैलगाडा क्षेत्रामधील एक अग्रगण्य नाव म्हणजे मोत्या नंदिया खिलार जातीचा हा बैल आणि त्याने मात्र मोठी मोठी मैदानं गाजवलेली आहेत आणि त्याच्याच नावानं हा संघ खेळतोय देवांश 11 मोत्या स्पोर्ट पिशे. आणि विकेट जर मिळवली तर गोलंदाजासाठी 500 रुपयाचं बक्षीस देखील असणार आहे. हवेत बॉल आणि क्षेत्ररक्षकाने जरूर प्रयत्न केले परंतु हा बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. चौकार. 4 धावा. कमालीचा फटका होता विवेक सेलार यांच्या बॅट मधून. बॉल बराच काळ हवेत राहिला आणि नक्कीच काही काळापुरतं वाटलं की हातामध्ये जातोय की काय, परंतु एक टप्पा घेऊन बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. 24 धावा धावपलकावरती आहेत. 24 रन्स ऑन दी स्कोरकार्ड. 24 धावा धावपलकावरती आहेत. विवेक सेलार आक्रमक फलंदाजी करतात. अनुभवी खेळाडू आहेत आणि ज्यावेळेस तुम्ही एखाद्या मोठ्या मंचावरती खेळून पुन्हा एकदा आपल्या गावासाठी गावच्या नावासाठी मैदानावरती उतरता त्यावेळेस तुमचा अनुभव जो असतो तो उंचवलेला पाहायला मिळतो. विवेक सेलार अप्रतिम खेळ ISPL मध्ये देखील राहिलाय आणि ISPL स्पर्धेमधला सर्वात वेगवान बॉल टाकण्याचा मान विवेक सेलार यांच्या नावावरती आहेत. तेच खेळाडू आता आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहेत. ज्यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हवेत बॉल आणि विकेट आली आहे. विकेट मिळवली. या ठिकाणी 500 रुपयाचं बक्षीस देखील जिंकलंय गोलंदाज पियुष यांनी. 500 रुपयाचं बक्षीस देखील जिंकलेलं आहे. अप्रतिम इथे मात्र विकेट पाहायला मिळाली. विवेक सेलार खूप महत्वाची विकेट होती खालिंग संघासाठी. ते बाद होत आहेत. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतील. चोवीस धावा धावपलकावरती आहेत. पियुष गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 3 चा खेळ मैदानावरती सुरू आहे आणि गोलंदाजी ट्रॅक वरती पियुष आहेत. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतील. क्रमांक 5 वरती प्रशांत मैदानावरती आलेत. चला बॅटर लगेच आपण आपापल्या पोझिशन वरती जायचंय. थोडीशी घाई करा ही विनंती आहे. रात्रीची पहाट झाली. पहाटेच आपण कार्यक्रम आटोपणार आहोत. सकाळ व्हायला नको. थोडी घाई करा ही विनंती आहे.
ज्यावेळेस मात्र फायनल क्षेत्रामध्ये बॉलला खेळण्याचा प्रयत्न आहे, एका धावेचा प्रयत्न झाला, एक धाव इथे प्राप्त होईल लेगपाईच्या माध्यमातून, ही एकेरी धाव असेल. फायनल क्षेत्रामध्ये बॉलला खेळण्याचा प्रयत्न होता आणि तिथे अगदी शरीरावरती बॉल आदळतोय आणि एका धावेची इथे एक धाव परिपूर्ण केली जाईल, एका धावेने धावफलक पुढे जाईल. 25 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 3चा खेळ मैदानावरती सुरू आहे. 25 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज फिश गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत. इथे देखील क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. जरूर तिथे धाव घेण्याचा प्रयत्न होता, परंतु वाईट बॉल आहे. वाईट बॉलच्या माध्यमातून अवांतर धाव इथे प्राप्त होईल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 26 धावा धावफलकावरती आहेत. 26 रन्स ऑन दिस स्कोर कार्ड. 26 धावा धावफलकावरती आहेत. एक एक धाव इथे महत्वाची असेल. या अगोदरचा सामना देखील आपण पाहिला, चांगली गोलंदाजी वासुदेव भोईर यांची पाहायला मिळाली, परंतु शेवटच्या क्षणी थोड्याशा चुका झाल्या, त्या मात्र महागात पडल्या. मोठा बडका घेण्याचा प्रयत्न, हवेत तर उंच बॉल गेलाय, दूरवरती जाणार नाही. क्षेत्ररक्षक अंदाज लावतायत, बॉल खाली पोहोचलेत, झेल देतील, आली आहे सफलता. आणखीन एक धक्का लागलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला. फलंदाज बाद. यावेळेस मात्र तिथे एक्स्ट्रा कव्हर रिजनला बॉलला खेळतात. एक धाव प्राप्त झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, खूप वेगाने धावलेत आणि दुसरी धाव इथे मे बी पूर्ण झालेली नाहीये. पंचांत बोट आकाशाकडे. दुसरी धाव घेत असताना फलंदाज धाव बाद, विकेट. सत्तावीस धावा धावफलकावरती आहेत. आणखी एक सफलता आली आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. 27 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. चला क्षेत्ररक्षण करणारी टीम, आपल्याला देखील विनंती आहे, थोडीशी घाई करा मित्रांनो. अंतिम षटक बाकी आहे. खूप जास्ती वेळ तुम्ही घेताय, थोडीशी घाई करणं गरजेचं आहे. देवांश 11 मोत्या स्फोट पिशे संघ, आपण देखील थोडीशी घाई करा. सत्तावीस धावा धावफलकावरती. नरेश गोलंदाजी ट्रॅक वरती दाखल झालेत अंतिम षटकासाठी. अंतिम षटकाचा खेळ अद्यापही बाकी आहे. एका बाजूने सरस्वती स्पोर्ट खालिंग संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये देवांश 11 मोत्या स्पोर्ट पिशे संघ मैदानावरती खेळताना पाहायला मिळतोय. अंतिम षटकाचा खेळ अद्यापही बाकी आहे. क्वार्टर फायनलची मॅच 4 षटकांचा हा सामना आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती नरेश दाखल झालेत. कमालीचा फटका, यावेळेस मात्र बॅकफुटला गेले. बॉलला केवळ आपण पाहतो स्क्वेअर कटचा फटका दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक खूप दूरवरून मात्र बॉल पर्यंत धावत आले. मोठी चेस त्यांच्यासाठी होती आणि 2 धावा इथे मात्र प्राप्त होतील. 2 धावांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 29 धावा धावफलकावरती आहेत. Each and every run is important in the knockout game. प्रत्येक धाव महत्वाची असते. ज्यावेळेस नॉकआउट सामने तुम्ही खेळता त्या सामन्यांमध्ये प्रत्येक धाव महत्वाची असते. पुढचा बॉल, गोलंदाज पण एकदा सज्ज आहेत.
स्विच नाही तर हा स्वीट हिट आहे आणि स्वीट साऊंड देखील बॅट चालला होता. बॉल जाईल सीमा पार चौकार. कमालीचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक त्या माध्यमातून चौकार आलाय. 33 धावा धावफलकावरती. अंतिम षटकामध्ये मात्र फलंदाज कॅपिटलाइज करण्याचा प्रयत्न करत आहेत. धावा सातत्याने शोधताना पाहायला मिळत आहेत. क्रिकेटच्या मैदानावरती धावा शोधणं खूप गरजेचं आहे. 33 धावा धावफलकावरती आहेत. 33 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 33 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अंतिम षटकाचा खेळ मैदानावरती सुरू आहे आणि अंतिम षटकामधले अजूनही 4 अधिकृत बॉल बाकी आहेत. चला बॅटिंग करणारी टीम आपण देखील थोडंसं सहकार्य करायचं, थोडं स्पीडअप करा. तेहतीस धावा धावफलकावरती आहेत. 33 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 33 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हवेत बॉल केलाय. क्षेत्ररक्षक स्वतः विकेट किपर बॉलच्या खाली येत आहेत. झेल ड्रॉप झालाय. 2 धावांचा प्रयत्न आहे आणि इथे धावबाची संधी आहे. फलंदाज रनआउट स्वरूपामध्ये बाद होत आहेत. आणखी एक धक्का लागलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला. फलंदाज बाद. चौतीस धावा धावफलकावरती आहेत. 34 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 34 धावा धावफलकावरती आहेत. खर तर उपांत्यपूर्व फेरीचा हा सामना तुम्हाला पाहायला मिळेल किंवा उपांत्य फेरी देखील या सामन्याला आपण म्हणत असतो. अर्थात तुमच्या आमच्या सर्वांच्या भाषेत क्वार्टर फायनलची ही मॅच आहे. क्रमांक 8 वरती साहिल मैदानावरती दाखल झालेत. 6 फलंदाज बाद झालेत. बॅटिंग करणारी टीम अर्थात सरस्वती स्पोर्ट खालिंग संघाचे. आज मनोज सर कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. अतिशय चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये. संपूर्ण दिवस आपण त्यांचं समालोचन ऐकलं. सन्माननीय मनोजजी कारवे सर. आणि ही महत्वपूर्ण क्वार्टर फायनलची मॅच आपण पाहतोय. 34 धावा धावफलकावरती आहेत. 34 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 34 धावा धावफलकावरती आहेत. इथे देखील संधी होती रनआउट करण्याची, परंतु तिथे बॉलला पहिल्या अटेम्प्ट मध्ये पकडू शकले नाहीत आणि इथे एक धाव देखील प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 35 धावा धावफलकावरती आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये तुम्हाला समय सूचकता खूप महत्वाची आहे. प्रेझेन्स ऑफ माइंड तुम्ही असणं गरजेचं आहे. बॉल केव्हाही तुमच्याकडे येऊ शकतो, त्यासाठी तुम्हाला तयार राहणं गरजेचं आहे. तिथे प्रयत्न जरूर केले क्षेत्ररक्षकांनी, परंतु बॉलला क्लीनली रोखू शकले नाहीयेत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहेत. पुढचा बॉल बॅकफुटला गेलेत. पुन्हा एकदा चांगला फटका पॉइंट क्षेत्रामध्ये. डीप बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. बॉलला रोखतील तोपर्यंत एक धाव प्राप्त झाली. दुसऱ्या धावीचा प्रयत्न करत असताना फलंदाज पुन्हा एकदा रनआउट. एकच धाव प्राप्त होईल. प्रशांत धावबाद स्वरूपामध्ये बाद झालेत. आणखी एक धाव इथे प्राप्त होती. खूप कमालीची गोलंदाजी केली आहे. कंट्रोल्ड गोलंदाजी पाहायला मिळाली आहे देवांश इलेव्हन मोत्या स्पोर्ट विशेष संघाची, परंतु इथून देखील चांगल्या धावा बनल्यात. एक चांगली टोटल मात्र उभी केली. सन्मानजनक धावसंख्येच्या दिशेने वाटचाल केली आहे. सरस्वती स्पोर्ट खालिंग संघानं देखील आतापर्यंत 36 धावा त्याने बनवलेल्या आहेत. चला नवीन फलंदाज थोडस घाईने मैदानावरती. चला आपला विनंती आहे, खूप जास्ती वेळ तुम्ही घेताय. खर तर क्वार्टर फायनलची मॅच आहे आणि दोन्ही संघनायकांनी सांगितलं की आम्हाला 4 षटकांची मॅच खेळायची आहे, 3 षटकांची नको आहे. त्यामुळेच आपण हा 4 षटकांचा सामना या दोन्ही संघांसाठी स्पेशली पाहतोय. ज्यावेळेस मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता आणि इथे बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. शेवटचा बॉल डॉट दिलाय आणि एकूण धावफलकावरती धावा आहेत 36 धावा. 37 इज द टार्गेट. 37 धावांचं लक्ष आहे आणि दुसऱ्या डावामध्ये पुन्हा एकदा मनोज कारवेसर आपल्या सोबत जोडले जातील. जिथे लक्ष असेल 37 इज द टार्गेट.
थँक्यू सो मच रिस्पेक्टेड कॉमेंटेटर तुषार शिंदे सर. खूप छान आजच्या दिवसामध्ये आपण आवाज ऐकतोय, गोड आवाज. पहिली इनिंग मस्त कव्हर करतायत, आधी आल्यावरती दुसरी इनिंग सुद्धा मस्त कव्हर केली. फुल प्लेज कॉमेंट्री त्यांनी आपल्याला ऐकवली आहे. या ठिकाणी धावसंख्या झाली पहिल्या इनिंग मध्ये 36 प्रेक्षकांना आणि 37 धावांचं लक्ष मनाशी बाळगून सलामीची जोडी आपण आलेली पाहतोय. मोत्या 11 देवान स्पोर्ट्स पीसे संघाची, जो संघ मागच्या वर्षीचा डिफेंडिंग चॅम्पियन आहे, त्या संघाविरुद्ध फार मोठा आता प्रयत्न करावा लागेल वसंतजी लोणे पुरस्कृत सरस्वती स्पोर्ट्स खालिंग संघाला. मॅच लो स्कोरिंग असली म्हणून काय झालं, हाय व्होल्टेज बनवण्याची क्षमता खालिंग संघाकडे नक्कीच आहे. पण त्यामध्ये हुकमीचा एक्का ट्रम्प कार्ड ISPL खेळणारा वन ऑफ द बेस्ट क्रिकेटर विवेक शेलार, प्रिन्स ऑफ भिवंडी. त्याच्या हातामध्ये चेंडू समोर आहे. सलामीवीर आलेला बॅट्समन आपण पाहतोय आदित्य आहे. आदित्य आधीच्या सामन्यामध्ये लवकर बाद झाला. आता मात्र ही महत्वाची मॅच कशी खेळते बघायचंय. दोन्ही प्रेक्षक टक लावून पाहतायत हा सामना. हौशे नवसे गौशाने तर शेकोट्या पिटवल्यात लांब लांब. ते पाहायला नाही आले, ते ऐकायला आलेत, एन्जॉय करतात. वेगळी एन्जॉय पण त्यांच्याकडे. त्यांना सुद्धा आपण शुभेच्छा देऊया, त्यांचं स्वागत. आणि पहिला चेंडू मार्गस्थ करतोय. आपटी दिली, टर्न केलाय, पिकअप शॉट जबरदस्त पिक केलाय. शॉर्ट ऑफ लेन मिळाला, बॅट फक्त आडवी रोल केली हॉरिझॉन्टल स्टाईलने आणि चौकार प्राप्त केला आदित्य. सरपंच मस्त शॉर्ट ऑफ लेन देण्याचा प्रयत्न केला, काहीसं सापळ्यामध्ये अडकण्याचा प्रयत्न होता विवेकचा, पण त्या प्रयत्नाला चौकार खावा लागला. नो बॉल. आणि इथे ऑफिस स्क्वेअरचा प्रयत्न केला गेला, झेल पण निघालाय. ओ माय गॉड, धोखा भी दिया, मौका भी दिया और बहुत सारा रन भी दिया. नो प्लस 3 म्हणजे 4 धावा आणि पुढचा फ्रीट. एक नो किती भारी पडतो. माझ्या बाजूला वास्तव बसले त्यांना मी बोलत नाही, ऍक्च्युली प्रेक्षकांना सांगतोय. मला बोलणं गरजेचं आहे. इथे सुद्धा तसंच झालं. पिसे संघाला ही पर्वणी आली आहे. 2 स्टेप नो घोषित झालाय. राज ठाकरे सरांकडून विवेक शेलारने अतिरिक्त जोर देण्याचा प्रयत्न केला. गाडीची लाईट बंद करा, समोर जी कार आली ती पार्क करा आणि पटकन लाईट बंद करा. फ्रीडचा चेंडू उघडा डोळे बघा नीट. पुन्हा एकदा बॅट आडवी केली, रोल केली आणि हपाम पूल केलेला आहे, ढकललाय. मिड विकेटचा फील्डर तिथे कुठे फ्रे की करतोय. ओहो, बॅकअप आहे. 2 धावा इथे पूर्ण केल्या. पियुष पाटील, आदित्यच्या 7 धावा, पियुषच्या 2 धावा आणि संघाची धावसंख्या आपण पाहतो एक वाईट समाविष्ट असल्यामुळे 10 वरती एक गडी बाद नाही. टार्गेट 37 धावांचं जिंकण्यासाठी फास्टर क्विक तीक्ष्ण मारा, वेगावती स्वार वेग राजा. आणि तिथे बघा या वेगाने सर्वांना भेदून गाठली ती लॉंग स्टॉप रिजनची बाउंड्री. 4 रन. प्रेक्षकांना आता जर आपल्याकडे स्पीडोमीटर किंवा स्निकोमीटर जर असता तर ह्या बॉलचा वेग आपण मोजला असता. किती वेगवान हा बॉल हाताळला विवेक शेलारने. ही त्याची क्वालिटी, ही त्याची क्षमता आहे. यावेळेला त्या क्षमतेने खेळावं लागेल. पाठीमागे जातोय, तिथे मात्र मागे मागे धावत जात असताना एक हात तर वर केला तर झेल टिपण्यासाठी तिथे शुभम शेलार नाही, पण तो त्या दरम्यान डोक्याच्या वरून जात असताना चेंडू काहीसा थांबला आणि इथे एक धाव प्राप्त झाली पियुषला. संघाची धावसंख्या आधीचा चौकार आणि आताची एक ऍड करून 15 वर. 15 ऑन द बोर्ड. डॉट लॉस. 37चं टार्गेट जिंकण्यासाठी प्री क्वार्टर मुकाबला. विजेता संघ 2 हात करेल आमने विरुद्ध तो क्वालिफायचा मुकाबला असेल.
फुलटॉस सरळ बॅटनी लॉफ्टेड ऑफ ड्राइव्ह. चेंडू ट्रॅव्हल होते, पळतोय, धावतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर, वाईड इज लॉंग ऑफला तिथे कव्हर केलं गेलंय. फेकी होईपर्यंत सुंदर पद्धतीने दोघांचा तालमेल पाहतो आपण. जसं आमचं युवराज आणि मोत्याचं तालमेल आहे, जसं मोती आणि बाजीचं तालमेल असतं, जसं आमचं मोत्या आणि बिस्किटचं तालमेल असतं, त्या तालमेल्याने या 2 धावा पूर्ण केल्या. धावसंख्या 2 पुढे जात असताना 17 वर. महिम्या पण राहिलाय. महिम्याच्या वेगाने हा चेंडू गेलाय. मस्त अगदी लॅप शॉट, पॅडल स्वीपच्या पद्धतीने हा तटवलेला शॉट आहे. फाईन लॉंग लेगच्या दिशेने 4 धावांसाठी. मंडल कोसले आयोजित सरपंच चषक 2025. गावाच्या हिताचा गावाच्या वाड्याचा दादानं ठेवला इलाकाचं बक्षीस. क्रिकेट संघानं संधी देणारा, क्रिकेट संघानं संधी देणारा, सारा इलाका गाजवायला नाव कापी हाय दिलीप पालवी. सारा इलाका गाजवायला. वेल बिगिन इज द हाफ डन. फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. इम्प्रेसिव्ह बॅटिंग आदित्याने आयुष कडून, पियुष कडून, आणि इथे 21 धावा ठोकल्यात पहिल्या षटकाच्या अंती. एकही गडी बाद नाही. आणि मागच्या सामन्यामध्ये यतीश शिलानी जे कारनामा केला बॉलिंग मध्ये सापे संघाच्या विरुद्ध, तो आपण विसरू शकत नाही. काय ती बॉलिंग केली होती. लागोपाठचे 3 गडी बाद केले. अक्षरशः तो सामना तोंडाशी आला होता सापे संघाच्या. तो अक्षरशः ओरबाडून घेण्याची क्षमता दाखवली आहे यतीश शिलानी. इथे सुद्धा तोच पराक्रम करावा लागेल, कारण आता 16 धावा अजून पाहिजेत जिंकण्यासाठी. ये स्क्वेअर कट जबरदस्त आहे. इथे टायमिंग साधलं नाही, परंतु सेफ शॉट आहे. 2 धावा नक्कीच मिळत आहेत आणि मिळू लागलेल्या आहेत. 2 धावांनी धावसंख्या अलगदपणे पुढे जात असताना मोत्या 11 देवान स्पोर्ट्स पीसे टीमची एकही गडी बाद नाही. 23 वर. धावा धाव फलकावर. 37 टार्गेट असताना 14 धावा रोखायच्या तिथे. त्यासाठी विकेट घेणं फार गरजेचं आहे. इथे विकेट येणार काय नाही. इट्स अ बिगी मायटी ब्लो. स्क्वेअर लेगच्या वरून भिरकावून दिलाय षटकार. गावाच्या हिताचं काम करणार सरपंच आमचा लई दिलेदार. धन्यवाद धन्यवाद. 29 धावा झालेल्या, 16 चेंडू शिल्लक, 8 धावांची गरज. यावेळेला हॅमट केलंय, हातोडा फिरवलाय, परंतु तिथे विकेट प्राप्त झाली आहे. सोपा झेल टिपलाय शुभम शेलारने. फलंदाज बाद. पहिला धक्का. आला स्कॉर्पिओ गाडीवाला, आला कोसले गाववाला. सारा इलाका गाजवायला, इलाका गाजवायला, इलाका गाजवायला. नाव कापी हाय दिलीप पालवी. सारा इलाका गाजवायला, नाव कापी हाय दिलीप पालवीचा. नाव कापी आहे पालवीचा. इलाका गाजवायला. इलाका नाही तर पूर्ण महाराष्ट्रभर आता नाव गेलंय. नाव नेण्यामध्ये मोत्याचा सुद्धा तितका सहभाग आहे आणि मोत्याच्याच मुळे साहेबांचं सुद्धा नाव झालंय. मोत्यांनी साहेबांना मोठं केलं, साहेबांनी मोत्याला मोठं करण्याचं धाडस केलं आणि कदाचित पुढच्या वर्षी मोत्या चषक नावाची स्पर्धा असेल, मोत्या नावाने स्पर्धा असेल. इथे मात्र धावसंख्या 29 असताना विकेटचं पतन झालं. विनय पाटील आलाय स्ट्राईकला. विनय तगडा खेळाडू आहे, रन मशीन म्हणून ओळखला जातो. जबरदस्त हार्ड बॅटर आहे. मोठमोठे फटके सहजतेने मारतोय, बनगटी फटके मारतोय, शॉर्ट ऑफ जामचे फटके सुंदर पद्धतीने तो सजवतोय. इथे 2 धावा आलेल्या अगदी ड्राइव्ह करून वसूल केल्या. धावसंख्या 31 वर. पाहुणे मंडळी, जेवण झालं का? जेवत जा, जेवत जा. धावसंख्या 31. ओ हो 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 हो. आकाशाला गवसती, गरुडाचे पंख घेऊन चेंडू आकाशात आणि चेंडूची झाली गोटी. पालवीची झलक भारी. 9वा. नाही कुणी बरोबर. 9वा.
क्वालिटी आहे जवारी पॅटर्न Match उसका finish. लय भारी अभिनंदन अभिनंदन दिलीपजी पालील साहेब आपला अभिनंदन. आपला मोठ्या बैलाचा नावाचा संघ गेलाय क्वार्टर फायनल मध्ये. हार्डलक टफलक वसंतजी लोणे पुरस्कृत सरस्वती स्पोर्ट खालिंग संघ. हार्डलक टफलक यतीश शेलार, वेग शेलार, जानू शेलार आपलं कौतुक. टॉस साठी या आमण्याचा कॅप्टन आणि पीसेचा कॅप्टन या पाहुणे मंडळी. मोठ्या बैलाचे आमचे रायडर आपण पाहिलं आई गावदेवी मोत्या 11 देवान स्पोर्ट पीसेस संघ क्वार्टर फायनल मध्ये पोहोचलाय जो आता 2 हात करेल आमने संघाविरुद्ध. टॉस साठी या चला टॉस आलेला कॅप्टन आमण्याचा कॅप्टन प्रशांत पटकणे. पियुष इज द मॅन ऑफ द मॅच. पियुष तू पण ये. 15 धावा केल्या, 2 गडी बाद केले पियुष पाटीलने आणि ही मॅच सुद्धा 4 ओव्हरची असेल असं डिक्लेअर झालंय आयोजकांकडून. प्रशांत चोरगे आमने कॅप्टन पटकन